मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का 4 ऑगस्टला बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलकानं हिंसक वळण घेतलं होतं. त्यानंतर परिस्थिती ती टोकाला गेली होती की आंदोलक डायरेक्ट राजधानी ढाकामध्ये पंतप्रधानांच्या राहत्या घरी घुसले होते. पण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, माकडाच्या हातात काकडा दिला की माकड म्हणतं मीच शाणा. असंच काहीतरी हसीना शेख यांच्या बाबतीत घडलं. आपल्या पॉवरचा गैरवापर करून त्यांनी ते आंदोलन अक्षरशः दाबण्याचा प्रयत्न केला आणि गणित तिकडच फसलं. आणि आता केलेल्या पापांची शिक्षा कोणाला होत नाही. म्हणूनच तर काय, आता बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली आहे. पण डायरेक्ट फाशीची शिक्षा का देण्यात आली आहे सांगतो. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. आता बांगलादेशात करेक्ट 4 महिने अगोदर म्हणजेच 4 ऑगस्टला काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि त्यांच्या मागण्या एकदम साध्या होत्या. सरकारी नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळावं, पण या आंदोलनाला नोकरीतील आरक्षणापलीकडे जाऊन व्यापक स्वरूप प्राप्त झालं होतं. यामध्ये बेरोजगारी, वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारचा कथित हुकुमशाही कारभार यासारख्या अनेक गोष्टींचा विरोधात सर्वसामान्य नागरिक अक्षरशः एकजूट झाले होते. पण खरा मुद्दा वेगळा आहे. 1971च्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण आंदोलकांचा दावा होता की सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या समर्थकांनाच या आरक्षणाचा फायदा होतो. यासाठी 2018 मध्ये पुन्हा प्रथम द्वितीय श्रेणीतील नोकरींसाठी आंदोलन झाले होते. त्यानंतर 2020 साली शेख हसीना यांच्या सरकारने सर्व प्रशिक्षण व सर्व प्रकारचं आरक्षण बंद केलं होतं. विद्यार्थ्यांची मागणी एवढीच होती की नोकऱ्या केवळ गुणवत्तेच्या आधारावरती मिळाव्यात आणि त्यांना कोटा प्रणालीमध्ये सुधारणा पाहिजे होती. पण 5 जून 2024 रोजी बांगलादेशातल्या हायकोर्टाने एका स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांनी केलेल्या अपिलावर सुनावणी करताना सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि या आरक्षण पुन्हा लागू केलं. आणि हाच क्षण पुरेसा होता संपूर्ण आंदोलन पेटवायला. तेव्हापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावरती उतरले. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं. पण त्यानंतर 21 जुलैला बांगलादेशातल्या सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना 5% आणि अल्पसंख्याक तृतीयपंथी आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना 2% आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. पण त्यानंतरही असंतोष मिटलेला नव्हता. याउलट आरक्षणाविरोधी मोहिमेनं सरकार विरोधातल्या आंदोलनाचं रूप घेतलं होतं आणि याला बांगलादेश नॅशनल पार्टी अर्थात BNP या विरोधी पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता. त्या विरोधात शेख हसीना यांचे समर्थक आणि आवामी लीग पक्षासोबत असलेले विद्यार्थ्यांची संघटनाही मैदानात उतरल्या. दोन्ही गटांमध्ये रस्त्यावर हिंसाचार पेटला होता. त्यात भर म्हणून शेख हसीनांचं विधान ठरलं आणि आंदोलनाचा अक्षरशः भडका झाला. आणि यातच भर म्हणून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 14 जुलैला एक पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांचं आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रजाकारांची वंशज ही उपमा वापरल्याचं सांगत आंदोलन अजूनच आक्रमक झाले आणि आणखी नाराज सुद्धा झाले. शेख हसीना यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही, मग तो रजाकारांच्या नातवंडांना द्यायचा का, असा त्यांनी प्रश्न केला. आणि रजाकार म्हणजे बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दरम्यान पाकिस्तानकडून लढणारे सैनिक रजाकार म्हणून ओळखले जायचे. म्हणजेच एक प्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून किंवा शिवीसारखा वापरला जातो. पण या आंदोलनावर तोडगा काढायचं सोडून शेख हसीना यांच्या सरकारने जानेवारी 2024 पासून हसीना यांच्या हुकुमशाही बनण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या होत्या. निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला अक्षरशः चिडलून दिलं होतं. विद्यार्थ्यांचं आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. सरकारी यंत्रणेनं ड्रोन, हेलिकॉप्टरमधून आंदोलकांवर हल्ला केला. त्यामध्ये जवळपास 1400 जणांचा मृत्यू झाला होता. याहून खालच्या पातळीला जाऊन अनेक मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचे आदेश त्यांनी गव्हर्नमेंटला दिले होते. पण गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर गुपचूपपणे बांगलादेश सोडून जाऊन त्यांनी भारताचा आश्रय घेतला होता. शेख हसीना स्वतः स्वातंत्र्य लढ्याचे नेते शेख मुजीबुर रहमान यांची कन्या आहेत. नोव्हेंबर 2008 पासून सलग 15 ते 16 वर्षे त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदी आहेत. शेख हसीना यांच्या कार्यकाळात सुरुवातीला म्हणजे बांगलादेशने आर्थिक प्रगती सुद्धा केली होती. बांगलादेशची अर्थव्यवस्था तेव्हा दक्षिण आशियातील सर्वात महत्वपूर्ण व मजबूत अर्थव्यवस्था बनली होती. तेव्हा शेख हसीना यांच्या पक्षानं सत्तेवरती पकड अजून मजबूत केली होती. गेल्या 15 वर्षात गोष्टी पूर्णपणे बदलल्या होत्या. जानेवारी 2024 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी शेख हसीना पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. पण त्या निवडणुकीवरती मुख्य विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. हुकुमशाही, बेरोजगार, महागाई अशा समस्यांनी जनता अक्षरशः वैतागले आणि याच हिंसाचार प्रकरणी शेख हसीना यांच्यावरती
मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला. आणि याचसाठी न्यायमूर्ती मोहम्मद गुलाब मुर्तजा मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण 1 च्या निर्णयानुसार हसीना शेख यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यांच्याबरोबर माजी गृहमंत्री असदुद्दीन कमाल यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण आता हसीना शेख सध्या भारतात असल्यामुळे भारताची भूमिका यापुढे काय असेल यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि गाव टू ग्लोबल या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.